ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಕಚ್ಚಿದೆ ನೋಡಿ. ನಾನು ಸುಳ್ಳಾಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲ ಇತ್ತಿಕ್ತಾ ಇಲ್ಲ ಈಗ ನಾನು ಎಲ್ಲ ಅರ್ಧಕ್ಕೆ हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. कसे आहात? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तुम्हाला एक आवाज ऐकवते. ನೋಡಿ ಎಷ್ಟು ಕಚ್ಚಿದೆ ನೋಡಿ. ನಾನು ಸುಳ್ಳಾಡ್ತೀನಿ. ಎಲ್ಲ ಇತ್ತಿಕ್ತಾ ಇಲ್ಲ ಈಗ ನಾನು समजली का तुम्हाला भाषा? नक्की सांगा बरं. मला इथं नाही समजत बा. आम्ही भाजीपाला घ्यायला जातो ना, तर एक तर इंग्लिश नाही तर मग हिंदी बोलायला लागते. मग भाजीपाला वगैरे घेतला, वजन जास्त झालं होतं तर मग मी पकडले खांद्यावर. तर मग घरी वगैरे आली तर आज मी बनवत होती अंड्याची भाजी. बघू शकता अंडे वगैरे टाकले तेलामध्ये. मग इकडे मसाला, आलं, अद्रक, लसूणची पेस्ट बनवली. तर आणि ते खडा मसाल्याची आहे, कांदा, नारियल वगैरे याची पेस्ट तयार केलेली होती. म्हटलं आता भाजी करून घ्या. तर आता भाजीच्या वगैरे इकडे महागच आहे, फक्त टमाटर स्वस्त आहे मित्रांनो. तर आमच्या घरी काहीच नव्हतं भाजीपाल्याला सकाळी, म्हणून म्हटलं आधी भाजीपाला वगैरे घेऊन या. मग मी सकाळी पोळ्या वगैरे केलेल्या होत्या. तर आता वाजत आहे दुपारचे 12:30 पाऊण तर वाजले होता मला यायला दुपारी. तर मी सगळे कामं वगैरे आवरले, अंघोळ वगैरे केली बघू शकता. तर मग गेली भाजीपाला वगैरे आणायला. तर थोडं वेळच झाला तिकडून यायला. तर आणि एवढी जोरात भूक लागली होती ना की काय सांगू. तर एकतर डोकं वगैरे दुखत होतं. तुम्हाला सांगितलेलंच आहे की मला मायग्रेनचा त्रास आहे, त्याच्यामुळे डोक्याला त्रास होतो आणि वरून पोट खाली राहिलं तर आणखी त्रास होते. तर आणि वरून तुम्ही म्हणाल की एवढी हेल्थ वाढत आहे तर जेवण म्हणजे किती जास्त खाते, तर तरीही भूक लागते तर कंट्रोल काही होत नाही. तर उपाशी काही आपण राहू शकत नाही, म्हणून आपल्याला पाहिजे आधी जेवण. तर भूक लागलेली होती. तर मग संकेत म्हणत होता की मला अंड्याची भाजी खायची आहे. तर एका आधीच्या दुकानामध्ये गेली तर तिथे होतं दुकान बंद. मग भाजीपाल्याची थैली वगैरे घरी ठेवली आणि मग दुसऱ्या शॉपमध्ये गेली आणि अंडे वगैरे घेऊन आली. तर तिकडे अंडे वगैरे उकडले आणि मग म्हटलं फ्राय करून घ्या. मला फ्राय केलेलेच अंडे आवडतात भाजीमध्ये, पण मित्रांनो मला असे जे उकडलेले राहतात ते आवडत नाही आधीपासूनच. आधी तर मी काहीच नाही खायची, अंडे पण अजिबात खायची नाही. मग थोडी थोडी शिकली खायला. तर मग ते पण तळलेले अंडे भाजीमध्ये राहिले तर ते पण एखादाच खाते, जास्त खात नाही, कारण आपल्याला काही जास्त आवडत नाही, म्हणून आपण नॉर्मली मिनिमम खातच असतो. तर इकडे भाजी म्हणजे कांदा वगैरे पेस्ट वगैरे तेलामध्ये टाकलेलं होतं. तर म्हटलं थोडंसं पकू द्यावं, कसा आहे मसाला वगैरे थोडा पकला तर भाजी व्यवस्थित टेस्टी वाटते. नाही तर मग ते कच्च्या कच्च्या अद्रक लसूण वाटत असते, म्हणजे पकलेलं वाटत नाही मसाला. तर म्हटलं आधी पकू द्या. मग थोडेसे भांडे होते, टिफिन वगैरे घासायचे. संकेतच्या टिफिन वगैरे रात्रीच्या घासायचा होता, विसरली होती मी डबा त्याच्या बॅगमधून काढायचं. तर मग काढून वगैरे घेतला आणि मग इकडे भाजीची तयारी केली. मी म्हटलं मसाला पकतपर्यंत तोपर्यंत तावा पण ठेवून द्या. तर तावा वगैरे काढून घेतला. आता तुम्ही म्हणाल पोळ्या पण व्हायच्या आहे का, तर नाही. पोळ्या वगैरे मी सकाळी, कारण हजबंडला पोळ्या वगैरे करून द्याव्या लागतात ना, तर त्याच्यामुळे आधीच पोळ्या करून घेते सकाळी. तर मग संकेतला टिफिन द्यायचा होता ना, त्याची इव्हिनिंग शिफ्ट आहे, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की आता त्याची इव्हिनिंग शिफ्ट चालू आहे. तर मग त्यातला वेळेवरच मी पोळ्या करून देत असते. तर इकडे भाजीची तयारी वगैरे केली. थोडं मसाला पकत होता तर त्याच्यामध्ये थोडं पाणी वगैरे टाकलं आणखी, की खालून लागायला नको, कारण लागलं तर मग ते जळलं वगैरे तर जळली भाजी लागून जाईल, म्हणून पाहावंच लागते. तर आज खूप दिवस झाले अंडे पण खाल्लेले नव्हते. कारण कसं आहे, आम्ही म्हणजे जास्त अंडे तर वगैरे खात नाही, पण होतच राहते कधी कधी बाय चान्स आम्ही खात असतो. तर संकेतला अंड्याची भाजी टिफिनवर आज देणार आहे मी. तर मग इकडे सगळे भांडे जे निघालेले होते स्वयंपाकाचे ते पण घासून घेतले. कसं आहे, सगळं आवरलं तर चांगलं वाटते, नाही तर मग किचनमध्ये नुसता पसारा वाटते. नीट अँड क्लीन चांगलं वाटत असते केल्यावर सुद्धा. मग इकडे म्हटलं तिकडे टिफिनचं पाणी वगैरे जमा होत असते मित्रांनो गॅसजवळ, तर म्हणून मी इकडेच ठेवत असे डबे. कारण आणि डबे पण असे ओले ठेवले तर मग कसं त्याच्यामध्ये पाणी राहून जाते, म्हणून थोडे उघडे मारून ठेवून देतो उलटे. तर यासाठी की थोडे वाढायला पाहिजे, नाहीतर मग ते वास मारत असते ना डबे, कारण डब्यामध्ये भाजी वगैरे देत असतो, तर त्याच्यामुळे. तर इकडे म्हटलं चपात्या करून घ्यावं आणि इकडे भाजीची टेस्ट बघत होते मी की पकलेला आहे किंवा नाही मसाला. तर एकदम मस्त त्याची जी
सेंट आहे, वास आहे, त्याचा सुगंध एक नंबर येत होता भाजीचा. आणि अंड्याला असे चाकूनी म्हटलं थोडे छिद्र करून घ्यावं, म्हणजे तो मसाला त्याच्या आतमध्ये जाईल आणि भाजीची टेस्ट आणखी एकदम मस्त वाटेल. तर तुम्ही कशी करता भाजी तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी माझ्या तऱ्हेने केलेली आहे, तर मी एकदा नक्की रेसिपी तुम्हाला शेअर करेलच. तर मला एकदम परफेक्ट तर जमत नाही, स्वयंपाक जमतच असते, पण मी शिकलेली आहे आता ती मोठ्या ताईकडून आधी. तर आणि आधी आपल्याला बहिणीचे लग्न झाल्यावर आपल्याला शिकणंच आहे, कारण मी एकटीच होते दोघीची लग्न झाल्यावर. तर मग आपल्याला घरी घरी कोणी करणारं होतं नाही मम्मीशिवाय, तर मग आपल्याला करणंच आहे. तर त्या काळामध्ये मग मी एकटीच होती, त्या काळामध्ये मग मला शिकावं लागलं. मग लग्न वगैरे झालेलं होतं, तर मग तेव्हा तर आपल्याला शिकणंच आहे, कारण सगळे सारखे नसतात ना, सगळा परिवार सारखा राहत नाही. तर कोणता चांगला राहते, तर कोणी वारंवार बोलणारे राहतात, प्रत्येक शब्दाला बोलणारे राहतात. हे असं, हे असं काहून बनवलं, ते तसं काहून केलं, ते तसं काहून केलं. पण असं नाही प्रेमाने की आपल्या हे म्हणजे समजून सांगायला पाहिजे, कारण कसं आहे आपलं वय तेव्हा म्हणजे योग्य वयात लग्न केलं तर ठीक, नाही तर वय कमी राहिलं तर वय कमी किंवा जास्त असो, आपल्याला कधी कधी काही गोष्टी नाही समजत, ज्या की आपण कधी केलेल्या नसतात. बरोबर ना मित्रांनो? तर त्यांचं काम आहे, नवीन नवीन लग्न झालं तर नवीन घरच्यांचं काम आहे, सासू म्हणा जे कोणी घरामध्ये असतील त्यांचं, जेंट्स सोडून, तर त्यांचं काम आहे की आपल्याला जर समजत नसेल तर व्यवस्थितरित्या समजून सांगणं. बरोबर आहे ना? तर फायनली इथे भाजी झालेली होती मित्रांनो, बघा किती छान आहे, सेंट वगैरे खूप छान येत होता. तर या जेवायला तुम्ही पण. भाजी कशी झाली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, ठीक आहे. तर खूप मेहनतीने बनवली आणि खरंच खूप छान झालेली आहे. मग संकेतला टिफिन वगैरे दिला आणि इथे आता मी जेवण करत आहे, या तुम्ही पण जेवायला. तर हॅलो मित्रांनो, तर कसे आहात तुम्ही? मस्त आहात ना? तर आता वाजत आहे सायंकाळचे 7:30, म्हणजे 7:45 वाजत आहे. तर आज मी काही म्हणजे डेली ब्लॉग, आता तुम्ही म्हणाल रोज रोज मी तशीच सांगते, बनवत नाही. तर सकाळी आज काय झालं, तुम्हाला माहीतच आहे, हेडॅक होत होतं, कारण मला आहे मायग्रेनचा त्रास, डोकं दुखत असते माझ्या जास्त मायग्रेन असल्यामुळे. तर मग सकाळी म्हणजे म्हणजे भाजीपाल्याचं काहीच नव्हतं, एक कांदा पण नव्हता आमच्या घरी, फक्त टमाटर होते. तर मग मी म्हटलं आज थोडंसं भाजीचं घेऊन या. सगळे कामं वगैरे केले, आवरले आणि मग मी मार्केटला गेलेली होती. तर मार्केटला गेली, तर तिकडनं भाजीचं वगैरे घेऊन आली. थैला पण खूप भारी झालेला होता. तर मग भाजीचं वगैरे आणलं, तिकडे 12:30 वाजले मला यायला. तर 12:30 तर वाजलेले होते. मग येता येता वेळच झाला. मग संकेत म्हणत होता की मला अंड्याची भाजी खायची आहे. तर मी म्हटलं अशीच वेज वगैरे करील. मग तो म्हणे अंड्यात. तर मग इकडल्या दुकानामध्ये गेली, तर ही शॉप होती बंद. तर मग आणखी मला थैला वगैरे ठेवला मी आणि मग दुसऱ्या दुकानामध्ये गेली, जिथे नेहमी दूध आणायला जाते. मग तिथून अंडे वगैरे आणले आणि मग भाजी वगैरे केली, रेडी केली. आणि मग त्याच्यासाठी टिफिनसाठी म्हटलं आता वेट तर झालेलीच आहे, 1:30 वाजलेला होता. सगळं मसाला तयार करतपर्यंत, सगळं हे करतपर्यंत, भाजीचं अंडे शिजतपर्यंत मग भाजी वगैरे केली. म्हटलं याच्यासाठी टिफिनसाठी पोळ्या पण करून घ्या. मग पोळ्या वगैरे केल्या. तर मग 2च वाजले. तर आज एवढी भूक लागून गेली होती मित्रांनो. तर मग सगळं स्वयंपाक वगैरे झाला, मग जेवण वगैरे केलं आणि मग थोडं चांगलं वाटलं. तर आणि तसंही आपल्या पोटामध्ये काही राहिलं नाही तर डोकं दुखतच असते, कोणाचीही प्रॉब्लेम आहे. जर आपलं पोट खाली राहिलं तर आपल्याला हेडॅकचे प्रॉब्लेम होत असते. पण मला तशी नेहमीचीच आहे, कारण मला मायग्रेन आहे, त्याच्यामुळे डोकं दुखत असते. तर मग आता मग जेवण वगैरे झालं. तर मला माहिती नाही, मी रात्री थोडी लेट झोपले, तर होऊ शकते त्याच्यामुळे पण. तर मला झोपच येत होती जेवण केल्याबरोबर, अशी डोळ्यामध्ये अशी लटक येत होती झोपायची. तर संकेत जायचाच होता, तरीही मला झोपच येत होती. तर मग तो गेला वगैरे आणि मग तो गेला वगैरे, तरी मी झोपेतच होते. मग त्याला बाय वगैरे केलं आणि मग दरवाजा वगैरे लावला आणि झोपले. मग तर हजबंडचा कॉल पण आलेला होता मला 4:15ला. तर मी झोपेतच बोलले, काय बोलले मला माहीतच नाही. आणि कमीत कमी 3:30 वाजतापासून झोपले मित्रांनो. तर मी 6:45ला उठले, आता इव्हिनिंगचे 6:45. तर ही बघा डोळे असे वाटत आहे. मग उठले, तर स्वयंपाक वगैरे केला, थोडे भांडे वगैरे घासायचे होते ते घासले आणि मग चहा वगैरे पिले. थोडं फ्रेश वाटलं, कारण झोपून उठल्यावर थोडं असं लुस्तं वाटत असते ना. तर मग आता स्वयंपाक वगैरे केला आणि वर ते उडद वगैरे, नारळ वगैरे टाकलेलं होतं ते वगैरे आणलं. तर अंधार झालेलाच होता
इझिलीच आहे की जर 6:45 वाजले म्हणजे अंधार तर होणारच ना. तर अंधार झालेला होता. मग मी लवकर गेले, तोंड वगैरे धुतलं, फ्रेश वगैरे झाली आणि मग स्वयंपाक केला आणि म्हटलं आता व्हिडिओ एडिट करून घ्याव. तर मिनी ब्लॉग तर एडिट केलेला आहे, पर अपलोड करायचा आहे, तर करते थोड्या वेळात मित्रांनो. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये आणि व्हिडिओला असा सपोर्ट करा मित्रांनो. तर आजकाल बरोबर व्हिडिओ म्हणजे वेळेवर येत नाही आहे, थोडं सांभाळून घ्या. तर आता असे येत जाईल वेळेवर, ठीक आहे. तर सपोर्ट करा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा मित्रांनो. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. बाय.